लक्षात घ्या, तुम्हाला जर तुमच्या जीवनामध्ये सुख भोगायचं असेल, महाराज आमच्या आई वडिलांनी आमच्या आजीचा आमच्या आजोबाचा सन्मान केला. आज आमच्या घरामध्ये आम्ही 3 भाऊ आहोत. आमच्या स्त्रीला म्हणजे आमच्या पत्नीला 3 भावाच्या ताकद नाही. आमच्या आईला कोणतेही काम सांगे महाराज, आजपासून नाही 25 वर्षापासून कोणतीच सून नाही. अधिकार, आईचा अधिकार काही सामान्य नाही महाराज. आई समजली पाहिजे, घरातली बाप समजला पाहिजे, देव समजते. गोपाल कृष्ण भगवान की तुम्ही शांत बसा बापू. मी सगळं सांगतो बरोबर. श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 भजमन नारायण नारायण कथा ही जीवाला अति दिव्य बनवते, शुद्ध बनवते, पवित्र बनवते. नवे नवे कथा ही परमार्थाकडे नेणारी प्रवणी आहे, भक्ती शिकवणारी आहे. एक जीवाला निर्माण करणारी ही कथा आहे, प्रेम कथा. सुट्टी पाहिजे 5 मिनिटं नाही ना? हो, जागेवर पाणी वगैरे म्हणजे कारण शेवटचा दिवस लवकर झाला पाहिजे. आता सुदामदेवाची कथा करू. असो महाराज, पोरबंदर नावाच्या एका नगरीमध्ये सुदाम नावाचा ब्राह्मण वास्तव्याला होता. महाराज आणि त्यांच्या पत्नीचं नाव आहे सुशीला देवी. ही कथा 2 जीवाची आहे. कोणाकोणाची आहे? या कथेचा आनंद वेगळा आहे महाराज. याला शेवटची कथा का केलेली आहे की ही कथा खरोखर जीवाला वैराग्य निर्माण करून देते. कोणाची कथा आहे? एक निश्चित श्रद्धेने परिपूर्ण असलेला भक्त आणि एक अति उत्तम पती होता. दोघांची कथा. सुशीला, सुशीला. कोण आहे सुशीला? शील म्हणजे चारित्र्य, सु म्हणजे सुंदर, पवित्र, दिव्य. कथा लक्षात घ्या म्हणजे काय? ज्याचं चारित्र्य दिव्य आहे, शुद्ध आहे, पवित्र आहे, ती सुशीला. सुदाम, दाम नाम इंद्रिय, ज्याचे इंद्रिय ताब्यात आहे, जो जितेंद्रिय आहे. सुदाम कोण होता?
एक जितेंद्रिय ब्राह्मण होता. त्याची इंद्रिय त्याच्या ताब्यात होते. आपण कथा ऐकत नाही, कीर्तन ऐकत नाही, भजन करत नाही, आपण माळ टाकत नाही, आपण लोकांशी चांगलं बोलत नाही. याचं एकच कारण आहे की आपले इंद्रिय ते सैरा वैरा पळून राहिले, इंद्रिय ते अभात नाही. आणि म्हणून आपण असं वागतो, बोलतो, खातो, पितो. ज्याचे इंद्रिय ताब्यात आहेत तो आहे सुधारला. ज्याचे इंद्रिय सुसंस्कारित आहेत ते सुधारला. महाराज घरामध्ये गरिबी आहे, परंतु महाराज मनाने श्रीमंत आहे. अति गरिबी, एक वेळची भांड तरी पण महाराज त्याचा संसार साधतो. आमच्यातला आणि सुदामदेव आणि सुशीला देवीच्या संसारातला फरक सांगतो. दिव्य कथा आहे महाराज. सकाळी 4 वाजता सुदामदेव उठत होते, स्नान करत होते महाराज. आणि अंगाला आपल्यासारखं सुंदर असं पातळ उपरणं होतं का? नाही, केवळ अंग झाकण्यापुरतं फाटकी आणि गरुड अशी धोतर होती. शरीरामधील हाड बाहेर पडलेले आहे. मुखावर वैराग्याची चमक आहे. आणि सकाळी सकाळी उठल्यानंतर सुशीला देवी सुद्धा सकाळी सकाळी उठत होत्या. आणि उठल्यानंतर स्नान संध्या आटोपल्यानंतर देवाची पूजा करत होत्या, आपल्या मालकाची पूजा करत होती महाराज. आणि ते केल्यानंतर सुदामदेव केवळ 5 घर मारत होते. 5व्या घरी कधी कधी महाराज लोकांनी असा विचार केला, आज आपल्या 5 घरची पाळी आहे काय, मग त्याला काही देण्याचं नाही, ते कसा जगते ते पाहू. अरे काय ना, याला काम करायला काय झालं. कधी कधी तसा प्रसंग आला आणि सुदामदेवाला 2 मुलं होते आणि धोळी खाली आहे. घरी आले, सुशीलाने ते बघितलं महाराज. बघितल्यानंतर सांगितलं नाही की महाराज तुम्ही भिक्षा खाऊन नाही आणली. आमच्या जीवनाकडे लक्ष द्या. आम्ही जर कोणतं काम करण्यासाठी गेलो, ते काम झालं नसेल तर आमच्या घरची बाई महाराज कशाला जातो औंड्याला, भजे खाण्यासाठी काय. तुम्हाला जर काम होत नाही तर जाता कशाला तुम्ही. बिचारा म्हणते ते साहेब नव्हते सही करणारे ते ऑफिस मध्ये, मी पाणी घेतलं नाही आतापर्यंत. हो हो मला माहित आहे तुमच्याला काही होत नाही. कृष्ण भगवान महाराज. परंतु स्त्री ते आहे, पत्नी ते आहे की जी आपल्या पतीचं मनोलय ओळखते. नाहीतर काय सांगू महाराज, कधी कधी कुठं कुठं काय होते की पती जेवायला बसलेले नेमकंच आणि बाई वाढून राहिली. बाई काय म्हणते माहितीये का, पहिलेच ते टेन्शन मध्ये आहे, पीक झालेलं नाही कळताय, पण बाई काय म्हणते का तुम्हाला काही दिसत नाही का. काय ते शेजारचं ते मामा आहे, त्या मामाने नाही का उडीद विकली 3-4 पोते आणि तिकूनच नाही का त्या मामीसाठी दागिने आणले. मी तुला खबर दिसत नाही का. गोपाल कृष्ण भगवान पहिले मामावर टेन्शन आहे, ताटात उडदाची डाळ आहे आणि त्याच्यात बाई अशी सांगते मला सांगा ते जेवील का पोट भरून. नाही 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 बाई म्हणते तुमचं माझ्याकडे लक्ष नाही. त्याचे घरचे लोक पहा, त्या माणसाने पहा, प्रत्येक सणाला काहीतरी आणते
पण तुम्ही नाही नाही, जी स्त्री आपल्या पतीला टोचून बोलते ती त्याचं आयुष्य खात असते. लक्षात घ्या गोपाल कृष्ण भगवान काय बोलू. जी स्त्री आपल्या पतीला टोचून टोचून बोलते ती त्याचं आयुष्य कमी करते. बोलू नका, समजून घ्या एकमेकाला, समजून घ्या. सुंदर असं संसार करता येईल तुम्हाला. महाराज तुमच्या जीवनामध्ये बहार निर्माण होऊ शकते. तुमच्यावर कोणतीही बळी आली आणि तुम्ही जर दोघंही एका मतानं एका मनानं प्रेमानं संसारामध्ये राहत असाल तर तुमचं संकटही तुम्हाला काही करू शकत नाही. रामदेवाची कथा नीट ऐका, म्हणजे तुमच्या जीवनामध्ये असलेल्या अडचणी तुम्हाला डोळ्यानं दिसेल. सुद्धा मला विचारलं नाही महाराज तुम्ही आज काही आणलं नाही. सांगितलं महाराज असू द्या असू द्या, काय करू. मी त्यांच्या घरी गेलो, परंतु काय त्यांच्या मनात मी आवाज दिला, परंतु त्यांनी मला वळलं नाही. सुचले काय वाटते समजून घ्या. आज एकादशी आहे, दोन्ही मुलं भांडीवर आहे आणि काय नित्यकर्म आहे महाराज. संध्याकाळी जेवण झाल्यानंतर भजन करतात. तो कृष्ण कथा करत असतो, कोण सुदामदेव, आणि त्याची स्त्री ऐकत असते. आता आम्ही भागवतकार जरी आहे पण आमच्या घरच्या लोकांना आरती पूर्ण येत नाही. कधी कधी बाया म्हणजे ताकदीने जाते आणि ते गेल्यानंतर त्याला वाटते महाराजांची बायको आहे, बोलत येईल पाळणा येते काय, आरती येते काय, हो येते आरतीने आलो कैवलं त्याचा शेवटी साधू संत म्हणून वेदीला बाजार लोकले ज्ञान जगी हित विनंती कोणी अवतार बांधून नाव ठेवले नाही. बाई याच्या पुढे बोले येत नाही. गोपाल कृष्ण भगवान भागवत करायचे पहिले महाराज पूर्ण आरती येत नाही. मग माझ्या घरचं सांगायला लागणार तुम्हाला. नाही तर बस इथं बड्या मारून गेलो आणि मग राठोड साहेब आले घरी आमच्या. येता कदाचित आता ओळख झाली ना, मग येणार की नाही ते. आणि तिथं आल्यानंतर बाई तुम्हाला तर खूप येते असं, तुम्ही गीता वाचता. कोण म्हटलं महाराज म्हणत होते भागवतवर वाचा बरं. ते म्हणाल दादा मला आरती पूर्ण येत नाही काय. आणि महाराज सुशीला आहे असं नियम आहे की लोकांची निंदा केल्यापेक्षा पती पत्नी दोघं बसले पाहिजे. मला थोडंफार तुम्हाला सांगा ना काय. मला ते कृष्ण परमात्म्याची आणि द्रौपदीचं जे नातं होतं बहिणी भावाचं, ते कसे काय त्यांना ते साडी पुरवली ते सांगा ना मला. तुम्ही म्हणसाल महाराज ते आम्ही टीव्हीत पाहत नाही काय. गोपाल कृष्ण भगवान टीव्ही तर एवढी पुढे आली महाराज, त्या टीव्हीने नाही का सगळ्या बाया तुमच्या इकडच्या नाही. मी काय भांग घेऊ आमच्याकडच्या बाया. ती सिरियल पाहिली की त्या सिरियल सारखीच बघायला लागल्या. गोपाल हो एवढी त्या लहान लहान पोरी त्या बाया इकडे तिकडे तोंड करत नाही का एकमेकांना पाहून ना. त्या टीव्ही डायरेक्ट ऍक्शन करते तेवढी इकडे तिकडे. मी म्हटलं हे काय नाही म्हणे ते चंद्रकला काय त्याचं नाव सांगितलं ते अशी तोंड करत असते. म्हटलं चांगलं घ्यायला काहीतरी, पण काय घेणार आहे महाराज. संध्याकाळ झाली नवरा उपाशी असो काही असो काही असो, पण त्याची सिरियल हुकली त्याने जेव्हा नाही वाटत. गोपाल सिरियल पहा. फार अनिरुद्ध महाराजांचे भागवत ऐकता. कितीतरी आई त्यानं जमा केल्या, कितीतरी गायी त्यानं जमा केल्या. पाहिलं ना बाई अनिरुद्ध महाराज. अहो त्या आई त्याचा मुका घेतात. ते म्हणते आई तुला तुझ्या पोराजवळून प्रेम भेटलं का माझ्याजवळून भेटते. ते म्हणते बाय अरे तुझ्या माझा हजारो जन्म जरी घेईल तरी तू अंतर मुलगा झाला पाहिजे. ते पाहते
मनामध्ये बदल होईल, जीव सुखी होईल. काय पाहता तुम्ही त्या इकडे तिकडे तोंड करणाऱ्या बाई, त्याला पैसे भेटते, तुम्हाला काय भेटते? ते रोल करते ना, त्याला पैसे भेटते रोल करायचं. पण नाही, आम्ही असं अनुकरण करतो जे वाईट असेल. असा धडा जीवनामध्ये उतरला पाहिजे जे चांगलं आहे. सुशीला देवी महाराज संध्याकाळी उपाशी पोटी आहे, परंतु कृष्ण कथा करते. आणि असं चालत असताना महाराज एक दिवस दोघेही मुलं उपाशी आहेत, एकादशी नाही. पोटामध्ये खूप भूक आहे, मुलाला झोप येत नाही. मधून आई ग खूप भूक लागली ग आई मला, बाळ एकादशी आहे पाणी घे. मुलाला पाणी पाजत होती, एकादशी नव्हती. दोन्ही मुलाला झोप लागलेली आहे आणि सुशीला देवी देवाच्या मंदिराजवळ समोर उभी राहिली. देवा, खोटे बोलू नये, परंतु देवा माझ्या मुलासाठी आज एकादशी नाही तरी मी म्हटलं की एकादशी आहे. मला क्षमा कर, मला क्षमा कर. तू करुणा निदान आहे. महाराज सुशीला देवी देवाजवळ रडते. एक दिवस कृष्ण कथा चालत असताना सुशीला देवीने मनामध्ये विचार केला आणि विचारला, देवा तुम्ही एवढे प्रेम करता देवावर, मग त्याच्याकडे जात का नाही? तो सर्वोत्तम आहे, तो अंतर्यामी आहे, तो दयानिधी आहे, सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे असं तुम्ही सांगता. मग हे आपल्याला दिसत नाही का त्याला? मला माझ्या या मुलाला पाहिलं जात नाही. महाराज डोळ्यामध्ये अश्रू आहे. सुशीले, आपण गरीब आहोत. गरीब माणूस जर मोठ्या माणसाकडे गेला तर त्याला नाही वाटावं की हा काही मागण्यासाठी आलो. नाही, तुम्ही तर म्हणता आम्ही एका ठिकाणी खेळलो आणि खूप मित्रता केली, तो माझ्यावर खूप प्रेम करत होता. ज्या दिवशी तो घरी गेला त्या दिवशी मला आलिंगन दिलं आणि माझ्यासाठी तो रडला असं तुम्ही म्हणता ना. मग तुम्ही जात का नाही देवाकडे? तुम्ही जात का नाही देवाकडे? महाराज आज सुदामाला सुद्धा कृष्ण दर्शनाची इच्छा निर्माण झाली. देवी ठीक आहे, मी उद्याला देवाकडे जाणार आहे. आता केवळ देवाकडे जाणार आहे असं म्हटल्याबरोबर महाराज सुशीला देवीला एक आनंद निर्माण झालेला आहे. कारण काय, जो देवाकडे जातो तो खाली येत नाही. गोपाल भगवान जाऊ देवाची गावा, जाऊ देवाची गावा, देव देई देवा, देव देई देवा, जाऊ दे
आज सुशीला देवी त्याला झोप येत नव्हती. मनामध्ये अनेक विचार येतात माणूस. सकाळी मी त्यांना स्नान घाली, पण देवाकडे जाण्यासाठी आमच्याकडे कपडे नाही. अशीच कपड्याने जातील का ते? बाहेर पडलं म्हणजे माणसाला सर्वप्रथम माणूस काय पाहिजे? कपडा तर पाहिजे. बाहेर निघालं की कपडा. नर कपड़े को डरता है, नरक पड़ने को नहीं. समझ लगा? वाक्य नीट आहे का? नर कपड़े को डरता है, नरक पड़ने को नहीं. माणूस कपड्याला भीते पण नरकात जाण्याला भीत. नर कपड़े को डरता है, नरक पड़ने को नहीं. म्हणून हे जे कपडा आहे महाराज, या कपड्याच्या आतमध्ये परमात्म्याचा अंश आहे. माणसाची ओळख कपड्याने होत नाही. पण आजकाल लोक काय म्हणतात, बाहेर गेल्यावर कपडे पाहिजे. आपल्या घरात आले ते काय कोणी नाही. बाहेर गेल्यानंतर तुम्ही बोलले ना की मनुष्य जाणी दे बोले. तुम्ही बोलले की तुमची ओळख होते. आणि बघता बघता 4 वाजलेले आहेत. सुशीला देवी आज झोपलेली नाही. सुदाम देवाच्या अगोदर उठलेली आहे. भक्त सुद्धा उठलेले आहे. सुदामाने स्नान संध्या केलेली आहे. स्नान करत असताना कृष्ण चिंतन चालू आहे. महाराज सारखं चिंतन. देवा, आपण संदीपान गुरुच्याकडे ज्यावेळेस होतो लहान लहान, त्यावेळेस किती खेळलो. तो माझ्यासोबत किती प्रेम करत होता. अरे आम्ही एकमेकाचं इष्ट खात होतो. मित्र म्हटलं की महाराज काय तिथं संदेहच नाही. मित्राची ठिकाणी कसला संदेह नाही. महाराज मी आज कथा करतो, कीर्तन करतो, परंतु माझ्या शाळेमधले मित्र जरी आज मला मिळाले, का रे गोपीचंद असं म्हणतात. मग माझ्याजवळ कोणी जर बसून असेल, अरे या माणसाला काही अक्कल आहे का नाही, महाराजाला असं बोलत असते का? मग मी त्याला सांगत असतो, अरे तो माझा क्लास मित्र आहे. मित्र एकमेकाला मोकळे बोलतात. आणि म्हणून आज सुदामजी मनामध्ये विचार करताय, कृष्णा तुझ्यासोबत मी खेळलो, फार रंगले गेलो, आणि तू ज्यावेळेस द्वारकेला आला त्यावेळेस मी तुला रडून तुला जाण्यासाठी तुझं स्वागत केलं. परंतु आता मी तुझ्याकडे आलो म्हणजे तू मला ओळखशील का? तू किती श्रीमंत आहेस. तुझी द्वारका सोन्याची आहे. तुला द्वारकाधीश म्हणतात. आणि मी, अरे माझ्यासारखा दारिद्र्य या संसारात केवळ मीच आहे. म्हणून अधिक वेळेचं घर जर बघितलं, साधारण घर असेल तर आपल्याला काय म्हणते ते, हे महाराज माझी सुदाम झोपली. सुदामाचं नाव घेऊन म्हणते. याचा अर्थ असा आहे की त्या काळात फक्त एक सुदामच तेवढा गरीब होता. असं महाराज अनेक कल्पना मनामध्ये येते. इकडे सुशीला देवीचं ते चालू आहे. देवा, अरे माझ्या नवऱ्याला लहानपणी तू खूप प्रेम दिलेलं आहे. आता मात्र तुझ्याकडे येण्यास तयार झालेला आहे. आता देवा त्याला बोलत जो देवा, त्याचा अपमान नाही झाला पाहिजे. मी त्याला तयार केलेला आहे देवा, मी त्याला तयार केलेला आहे. देवा काय सांगू देवा,
देवाचं रडा देव निवारीला भूक. आणि महाराज बघता बघता दिवस उजळलेले आहे, ज्ञान संध्या झालेली आहे, मनामध्ये अनेक चिंता आहे. सुदाम देवाला सांगितलं, देवा तयारी झाली पण काय? अरे म्हणाले, तू कृष्ण किती हट्टी आहे ते मला म्हण. काय तो गेल्या गेल्या मला विचारणार आहे की तू माझ्यासाठी काय आहे. असं जर ते म्हणाल तर मी काय देऊ. देव या शब्दाचा अर्थ काय? देव. पहिले देव बाद में लेव. पहिले देवाला द्यावं लागते, नंतर तो देते. किती देते असं जर विचारलं तर मला एक भजन आठवते. भजन नाही ते एका पिक्चर मधलं गाणं आहे, फार जुनं गाणं आहे. ते गाणं म्हणतो आणि तुम्हाला ते कळेल की देव काय देते. गरीबों की सुनो वो तुम्हारी सुनेगा, तुम एक पैसा दोगे वो 10 लाख देगा. गरीबों की सुनो वो तुम्हारी सुनेगा, तुम एक पैसा दोगे हम 10 लाख देगा. गरीबों की सुनो तुम्हारी सुनेगा, तुम एक पैसा दोगे हम 10 पैसा देगा. गरीबों की सुनो वो तुम्हारी सुनेगा. गरीबावर प्रेम करा, कारण गरीबाला दुःख देत असताना प्रभूला दुःख होते. आणि म्हणून तुम्ही एक पैसा द्या. तुम्ही एक पैसा दोगे वो 10 लाख देगा. गरीबों की सुनो वो तुम्हारी सुनेगा, तुम एक पैसा दोगे वो 10 लाख देगा. गरीबों की सुनो. आणि महाराज तुम्ही एक पैसा दोगे वो 10 लाख देगा. असं आहे का कोणी या जगात? एका पैशाला लॉटरी तरी आहे का? एका पैशाला 10 लाख देते का लॉटरी? प्रत्येक आपण हायब्रिडचा एक दाणा लावतो. किती दाणे येतात बापू? कणसाला किती दाणे असते मोजले काय? सोयाबीनचं एक दाणा लावतो, त्याला किती शेंगा येतात? देता येते का तसं कोणाला? लोकांचे डोळेच उघडत नाही. कायच करावं? त्या मांजराचे कुत्र्याचे डोळे 22-23 दिवसाला उघडून जाते. आम्ही म्हातारे होतो तरी आमचे डोळे उघडत नाही. काय कुठं डोकं फोडावं महाराज? अरे बाबा, त्याचा सारखा देणारा या संसारात कोणी नाही. आणि म्हणून महाराज गोपाल कृष्ण भगवान की जय. सुखाचार्य सुंदर अशी कथा सांगतात महाराज. आणि ही कथा सांगत असताना सुखाचार्य सुद्धा परीक्षिती सोबत करुणा स्वराने बोलत आहे. राजन, सुशीला देवी पहिल्यांदा घराच्या बाहेर पडली. बाईच्या जीवनामध्ये एवढा आदर्श पाहिजे की महाराज ती बाहेर पडली ना, लोकांना त्याचा आदर्श घेतला पाहिजे. सुशीला देवी एका वाड्यामध्ये गेली. सुशीलेला त्या वाड्यामधली ती शावकारीण यानं बघितलं की ती 5 पावलं पुढे आली. कोणाची बायको होती? एका दरिद्र सुदामदेवाची. परंतु महाराज आदर्श जीवाला मोठं करते, तुमची संपत्ती मोठी करत नाही. तुमच्यामध्ये आदर्श पाहिजे, तुमचे विचार उंच पाहिजे, तुमचे राहणीमान सुद्धा पाहिजे, तुमचा आचार सुद्धा पाहिजे, तुमची इज्जत होते. समोर आली सुशीला देवी, तुम्ही माझ्या घरी होते.
आज थोडस काम पडलं. काय काही नाही, माझे पती थोडं बाहेर चालले त्याच्या मित्राकडे. थोडीशी तांदळाची चुरी पाहिजे होती. तो म्हणे मी चांगलं चालवून देतो ना, थोडस पाहिजे ना, मी थोडस जास्त देतो. नाही नाही नाही, दिलगिरी ही दारिद्र्यापेक्षाही वाईट आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. सुदाम देवाची स्त्री गरीब होती पण लाचार नव्हती. महाराज त्याच्या मनावर त्याच्या विचाराचा त्याला भरोसा होता की एक दिवस माझे हे निघून जाणार आहे. चांगलं वागा आणि भरोशाने वागा की मी चांगलं वागून राहिलो, मला एक दिवस सुख मिळणार आहे. आम्ही वाईट करतो आणि सुखाची इच्छा करतो. एक माणूस चालला इकडे कोणत्या गावा हिंगोली आहे ना, त्याला एका माणसाने विचारलं कुठे चालला, ते म्हणे दर्यापूरले. दरेगाव इकडे आहे का नाही? ते म्हणे बाबा अरे दरेगाव इकडे आहे. तसं आम्ही सगळे वाईट कर्म करतो आणि सुखाची इच्छा करतो. नाही मिळणार. सुखाकडे निघा, चांगले कर्म करा, सुख मिळते. सुशीला देवी नाही मला चुरी पाहिजे, पण ती तशी नाही पाहिजे. कसं पाहिजे, मला थोडस 1-2 सेर किंवा पहिली तांदूळ द्या, म्हणजे साळ द्या. साळ करते ना, साळ करते का? करते ना. ते आपण त्याला काढतो. आता तुम्ही काढत नाही, तुम्ही फार पुण्यवान आहात. सगळं ऐकताय तुमच्यासाठी. त्या आईंनी जे याच्यापुढे होऊन गेल्या त्या स्त्रिया, त्यांच्या कसोटीचं फल आपण कसं करून राहिलो, ऐकून राहिलो त्या लोकांचं. आणि ती मी काढतो त्याच्याबद्दल तसं नाही मागितलं महाराज, त्याच्याबद्दल मला चुरी पाहिजे. आणि ती साळ काढली, त्याच्याबद्दल चुरी घेतली, ती चुरी आणली तर मला बांधासाठी त्याच्या घरी चिंदूक नाही म्हणतात असं शास्त्र. एवढंच पाहिजे होता, पण तो नव्हता. आणि म्हणून देवाचा रंग पुसण्याचा जो कपडा होता ते देवाच्या साठी निघून राहिला. म्हणे सुशीला त्याच्यात बांधून दे, आणि त्याच्यात बांधलं मला. आणि आता जाणार तेवढ्या सुशीला मातेच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. कारण पती ज्यावेळेस घराच्या बाहेर पडते ना, तुम्हाला किती काम असेल त्याला उपाशी पाठवू नका. हे तरी करून द्या, त्याला उसळ तरी करून द्या, त्याला थोडस शिरा करून द्या. पुढे आता त्याच्या कामात ते कधी जेवते, भेटते का नाही भाकर, या सगळ्या अडचणी आहेत पुढे. त्याला काही द्या आणि मग ते गेल्यानंतर तुम्हाला चिंता नसते की ते उपाशी आहे. हे एका चांगल्या स्त्रीचे गुण सांगतात. नाहीतर मालक उठा 4 वाजता, बाई उठते 7 वाजता. गोपाल भगवान की जय. आता हे त्याचा अंघोळ काही करल, हे आले 8 वाजता जायचंय, आणि मेकअप कवा करल, कवा काय करल, कवा शिरा भाजल, जायच्या काही माझ महाराज कठीण आहे, कठीण आहे. सुशीला देवीच्या डोळ्यामध्ये असून वाहत आहे. देवा उपाशी. एक गरवा पाण्याचा आणला. महाराज घ्या, घरामध्ये काही नाही. महाराज मला क्षमा करा, मी तुमच्यासाठी काहीच करू शकले नाही, मला क्षमा करा. पतीला दोष न देता महाराज सुदामजी कृष्ण 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 म्हणत, हातामध्ये काठी आहे, हाड बाहेर पडलेले आहे. कमरेला एक मेखळा आहे. मेखळा हा शब्द कशासाठी वापरला? गढूळ धरतात म्हणून मेखळा. कमरेला मेखळा आहे.
कंबर वाकलेली आहे, एक पाय टाकण्याची सुद्धा हिंमत नाही. मला सांगा, तुम्ही आज एकादशी आहे, फराळ जर कमी जास्त झाला असेल तर भागवत आहे म्हणत का काही फराळ आहे म्हणत? असं वाटते की महाराजांना लवकर सोडावं, कारण आता कावळे उपवासाचं फार कमी खाल्लं, लय चांगलं झालं होतं म्हणून पोरांनी काही ठेवलंच नाही, जरासच ठेवलं, तेवढंच मी खाल्लं, तेवढंच आली. असो सुदामदेव निघाले. चालत असताना एका वृक्षाखाली त्यांना पोटात काही नाही, चक्कर आली, त्या ठिकाणी पडले. पडल्यानंतर प्रभूंनी गरुडाला पाठवलं आणि त्याला उचललं आणि आपल्या द्वारकेजवळ आणून सोडलं. गोपाल आणि नंतर आणखी सुदामदेव सावध झाले. बघतो तर एकदम जवळच द्वारिका. अरे म्हणाले, एवढ्या पोरबंदर जाऊन द्वारिका जवळ आहे का? जवळ नाही महाराज. किती किलोमीटर असेल? 200 ते कितीतरी किलोमीटर आहे, कारण की मी द्वारकेला 2 वेळा गेलो. दूर आहे, परंतु देवानी नेऊन सोडलं आणि ती गेली. आता द्वारकेला कसं तरी गेले. त्या ठिकाणी गेल्यानंतर परत द्वारकेमध्ये कोणी दारिद्र्य नाही, कोणी वृद्ध नाही. एवढा प्रत्येक घराघरामध्ये हरिकीर्तन आहे, प्रत्येक जीव सुखी आहे. कोणी पहिल्यांदा असा माणूस पाहिला द्वारकेवासी, अरे कोण आहे, कोण आहे? आणि सुदामदेवाने द्वारपाळ जाऊन द्वारपाळाला सांगितलं, अरे द्वारपाळ, अरे द्वारपालो कन्हैयाची काय गो, अरे द्वारपालो कन्हैयाची काय गो, डरते सीता मागजे वागया, डरते सीता मागजे वागया. अरे द्वारपालो अरे द्वारपालो कन्हैयाची काय गो, अरे द्वारपालो कन्हैयाची काय गो, डरते सीता मागरी वागया, डरते सीता मागरी वागया. भगवान की जय. आणि महाराज द्वारपालला सांगितलं. द्वारपाल म्हणे, अरे एवढे हाड बाहेर निघालेले, काठी हातात आहे, एवढं दारिद्र्य आहे. आणि सुधा म्हणते, तुम्ही देवाला सांगा सुधा मला म्हणून. अरे तुला काय पाहिजे ते सांगा, मी देऊन टाकतो, आम्ही देतो. ते म्हणे, मला काही नको महाराज, मला काही नको आहे. कृष्ण माझा मित्र आहे, तुम्ही फक्त त्यांना जाऊन सांगा. आणि एक द्वारपाल परत गेलेला आहे महाराज आणि सांगितलं, प्रभू की जय हो. देवाने विचारलं, काय? देवा, कोणीतरी ब्राह्मण आहे, कंबर वाटलेली आहे, हातामध्ये काठी आहे, मुखावर ब्रह्माचं तेज आहे, वैराग्याचं तेज आहे आणि नाव सुदाम म्हणत आहे. सु म्हटलं आणि दाम म्हणत असताना देव पाहले. गोपाल भगवान की जय. कोणी सांगा ना हरीला, भेट दे सुदामाला. कोणी सांगा ना हरीला, भेट दे सुदामाला. बालपंता मित्र माझा, कृष्ण द्वारकेचा राधा. बालपणचा मित्र माझा, कृष्ण द्वारकेचा राधा.
कोणी सांगला हरीला भेट दे सुधामाला कोणी सांगला हरीला भेट दे सुधामाला गोपाल कृष्ण आणि इकडे सुदाम देवाच्या मनामध्ये वेगळंच चालू आहे. तो मला ओळखी काय, मी किती दारिद्र्य आहे, मी ओळखू येत नाही. कारण लहानपणामध्ये गोरा गोमठा महाराज सुंदर असा सुदाम दिसत होता, परंतु महाराज आता या वयामध्ये सुदामाचे हाल झालेले आहे. अशा अवस्थेमध्ये मला तो ओळखी काय आणि तो म्हणेल अरे एवढा गरीब आणि असा माझा कुणी मित्र असते काय. मनामध्ये अनेक विचार चालत होते, परंतु प्रभू देव तो महाराज त्याच्याकडे कोणी गरीब नाही, त्याच्या कोणी अमीर नाही, कोणी उंच नाही, कोणी नीच नाही. उंच नीच काही नेने भगवंत उंच नीच काही नेने भगवंता उंच नीच काही नेने भगवंता इष्टभाव भक्ती देखोनिया इष्टभाव भक्ती देखोनिया गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि महाराज देव परत सुटलेले आहेत. देवाचा पितांबर महाराज देवाच्या पायामध्ये खडावू नाहीत, मुकुट नाही, मोकळे केस आहेत. अशा अवस्थेमध्ये परमात्मा पळत आहे. सुदाम इच्छा करत आहे. सुदामाच्या मनामध्ये अनेक विचार होत आहे, मला ओळखेल काय, मला ओळखेल काय. तेवढ्यात देव जवळ आले आणि त्यांनी सुदाम देवाला बघितलं आणि आवाज दिला सुदामा. आणि सुदामानं बघितलं, अरे कृष्ण. महाराज सुदाम देवाचा त्याला हिंमत आली आणि तो समोरील येत आहे आणि कृष्ण पळत आहे आणि कृष्णानं सुदामाला मिठी मारली. सुदाम कृष्णा बोलण्याला सुद्धा हिंमत नाही महाराज. आणि ज्यावेळेस मिठी मारली त्यावेळेस परमात्मा एवढे रडले काय सांगावं. कारण महाराज केवळ हाडाचा सापडा त्याला लागत होता आणि त्याचे ते स्वरूप बघितल्यानंतर देवानी स्वतःला धिक्कार केलं. अरे रे 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 धिक्कार समाजा या सोन्याच्या द्वार केला. मी जर माझ्या मित्राला ओळखू शकलो नाही आणि हृदयाला लावत असताना देव रडत होते, सुदाम अरे मला क्षमा कर रे मित्रा, मला क्षमा कर. काय तुझी हालत झाली, काय तुझी अवस्था आहे ही, मला क्षमा कर सुदाम. आणि सुदाम देव म्हणत होता, अरे कृष्णा रडू नको, रडू नको. हे सगळं प्रारब्धामुळे होत असते, प्रारब्ध भोगावं लागते महाराज, कोणाला चुकत नाही. आणि म्हणून देवानी सुदाम देवाला घेतलं आणि महाराज आपल्या सिंहासनावर नेऊन बसवलेलं आहे. आणि सगळ्या स्त्रियांना म्हटलं लवकर पाणी आणा. एक पात्र आणलं महाराज पाय धुण्यासाठी. परंतु आता ते राजाच्या राण्या होत्या आणि त्याच्या इथं ते पात्र लवकर सापडते काय. आणि म्हणून पाणी लवकर आणलं नाही. शेवटी सुदाम देवाचे पाय देवाने आपल्या अश्रूने त्याचा अभिषेक केला. गोपाल कृष्ण भगवान की जय. आपल्या अश्रूनी सुदाम देवांचा ते पायाचा अभिषेक केलं, पाय धुतले. महाराज बघितलं तर त्याच्यात काटे मावत नव्हते, काहीच नव्हतं पायामध्ये, काटे मावत नव्हते. स्वतः देवानी सुदाम देवाचे काटे काढले, काही निघाला नाही. ते स्वतःच्या हाताने ओढले आणि महाराज सुंदर असे कपडे त्याला परिधान केले आणि सिंहासनावर बसवलं आणि त्याच्या पायाजवळ देव बसला. सोडसोपचारे ब्राह्मणाची पूजा केली, त्याला तिलक केलं
फुलाचा हार गळ्यामध्ये टाकला. महाराज त्याच्या पायाचं तीर्थ देवानी घेतलं. गोपाल कृष्ण कृष्ण भगवान की जय. आता सगळ्या राण्या त्या बघत होत्या आणि मग देवांनी कृष्णाचं दर्शन घेतलं. ब्राह्मण पूजनीय आहे. आणि मग रुक्मिणीला सांगितलं की तुम्ही सुदाम देवाचं दर्शन घ्या. सगळ्या स्त्रिया दर्शनासाठी हे झाल्या महाराज. आणि सिंहासनावर बसलेला सुदाम देव रुक्मिणीने दर्शन घेतलं. आशीर्वाद. सौभाग्यवती भव, पुत्रवती भव, सौभाग्यवती भव. आता ते बाया काय कमी होत्या का? किती होत्या? 16,000. एकादशी असल्यामुळे असं कमी बोलून राहिले जरा. महाराज 108. आता सुदामदेव थकले. ते म्हणे कृष्णा हे काय आहे? ते म्हणे अजून काहीच झालं नाही. आणखी किती राहिल्या ते विचारू लागले. मग तू असं कर, एवढ्या बायाला मी आशीर्वाद देता देता मी मरून जाईल. आणि म्हणून तू माझं दर्शन घ्या, मी तुला एकट्याला आशीर्वाद देतो. हे पण करून टाक. गोपाल कृष्ण भगवान की जय. दिव्य असा प्रसंग आहे पुढे. महाराज सुदामदेव आणि देव भोजनासाठी बसले. मला सांगा, ज्यांचे मुलं घरी उपाशी आहेत, त्यांच्या पोटामध्ये पाणी नाही, आणि इकडे देवाच्या घरचं किती मिष्टान्न असेल ते सुदामाला चांगलं लागते का? खाते का? कोणता बाप आहे असा? समोर ताट आल्याबरोबर सुदामाने ते ताटाला बघितलं. कृष्णा देवानी सगळं ओळखलं. इकडे विश्वकर्म्याला पाठवत होते. त्याच्या अगोदर के काटे हटाया करो, मन के विषय के काटे, मन के विषय के काटे हटाया करो. कृष्ण गोविंद गोपाल हरि बोल. कृष्ण गोविंद गोपाल के काटे हटाया करो. गोपाल गाया करो. कृष्ण गोविंद गोपाल गाया करो. गोपाल कृष्ण भगवान की जय. शुभाचार्य वर्णन करतात राजन. सुदाम देवाला देवाने विचारलं, अरे म्हणजे सुदामा तुझं लग्न झालं ना? हो. कशी आहे माझी बहिणी? अरे कृष्णा काय तिचं नाव? सुशीला देवी. त्यांनीच मला तुझ्याकडे पाठवलं. काही काही बाई नवऱ्याला देवाकडे पाठवतो. पुढे नाही सांगत. गोपाल भगवान की जय. देवाकडे पाठवा, देव प्रसन्न होईल. अरे मग सुदामा, अरे काही आणलं असेल ना, काही पाठवलं असेल ना माझ्या बहिणी. आता एवढं वैभव पाहून त्यानं जे चुरी आणली होती, ते पोहे आणले होते, ते तो लपवत होता, देवाला दाखवत नव्हता. परंतु देवाने ते बघितलं. आणि देवाने बघितल्यानंतर महाराज ती चुरी घेतली आणि एक घास तोंडात टाकला. टाकल्याबरोबर विश्वकर्म्यांनी त्या ठिकाणी त्याचं वैभव सुरू करण्याची सुरुवात केली. दुसरा घास आणखी टाकला आणि तिसरा घास घेणार तेवढ्यात रुक्मिणीने हात धरलं. म्हणे आपल्या काय पोरं कमी आहेत का? काही ठेवतं का नाही आपल्या घरी? देतं का त्याला सगळं?
आईला कळत होतं ते सगळं. आता आता सुदामाला म्हणे देव आता तू निश्चित जेव, काही चिंता करू नको. आता मित्राला काही सांगे नाही काही नाही, कसं तरी जेवले. महाराज विश्वकर्मा तिथं सुशीला देवीकडे जातात. त्याला सांगितलं देवानी मला पाठवलेलं आहे. कशासाठी? तुझं महल बांधायचं आहे द्वारकेसारखं. ते म्हणे माझ्या एकटीचं का माझ्या पूर्ण गावातल्या लोकांचं? ते म्हणे एकटीचं. नाही 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 बांधू देणार. काय ती सुशीला महाराज. मग आम्ही सुदामपुरी झाली पाहिजे तरच बांधा. विश्वकर्मानी देवाला सांगितलं देवा ती सुशीला देवी त्या स्वतःचं घर बांधून देऊन नाही राहिली. ती म्हणते की ही पूर्ण सुदाम नगरी माझ्या घरासारखी झाली पाहिजे. धन्य आहे ती सुशीला. तशी इच्छा करा. देवा सगळ्याला सुखी ठेव. का मले जावरे जास्त आला पाहिजे? सगळ्याला सुखी ठेव देवा आणि त्याच्या कृपेनं माझ्याकडे लक्ष ठेव. असं मागत जा. मागता तरी आले मागता येते का आपल्याला? नाही येत महाराज मागता येईल आपल्याला देवाला. एका माणसाला राजा प्रसन्न झाला. एका शेतकऱ्याला पाणी दिलं म्हणून ते राजा म्हणे अरे माग काय पाहिजे? ते म्हणे राजा मी किती वेळचा लोकांना पाहून राहिलो, लोक दिसून नाही राहिले. माझ्याजवळ तमक आहे पण चुना नाही. गोपाल कृष्ण भगवान की जय. म्हणजे मागता तरी येते का आपल्याला? मागता नाही येत महाराज. आणखी एक मागणं सांगतो. एका माणसाने 3 तप केले बाबा आणि देव प्रसन्न झाला. देव म्हणे माग काय पाहिजे? पण काही काही लोक नाही का त्याला विचारल्याशिवाय काहीच करत नाही. त्याला म्हणजे समजते का? आणि तुम्ही तर आईले बिलकुल काम सांगता, जोऱ्यानं बोलता, 4 वाजता उठवता. हा इतकं तकलीफ देते एवढा. मी पाहून राहिलो 7 दिवसापासून. आता ती आई त्याची वय पहा किती आहे. हा ये या वय अरे अन्न म्हणतो ना. अरे बरे याच्या मदत झालं नाही पुरत. एकदा पण काही काही लोक महाराज अजिबात त्याला विचारल 10 रुपये जर कोणाला द्यायचे असले ना तर विचारते देऊ का? त्याला म्हटलं कायले देता? नाही रे बाबा माझ्याकडे. त्याने म्हटलं ते देत. आणि त्या माणसाला देव प्रसन्न झाला. आणि ते बाईला ते म्हणे देवा मी येऊ का विचारू? देव म्हणे असं आहे काय? म्हणे हो मग ये. आणि महाराज पळत आला. स्त्री काय देव प्रसन्न झाला काय बाबू लवकर सांग. देव उभा आहे. ते म्हणे तुम्हाला माहित नाही का मी किती सुंदर आहे, किती माझं सर्व वैभव, किती चांगली आहे मी, एकदम सुंदर आहे ना. पण माझं नाक ठेवणं आहे का नाही? त्यानंच नाही का माझी सगळी शान जाऊन राहिली. तुम्ही असं करा देवाला सांग माझी नाक मोठी करा. लगेच पळत गेला. आता देवाला सांगितलं देवा माझी स्त्री फार सुंदर आहे पण त्याचं नाक ठेवणं आहे. त्याच्यामुळे नाही का त्याची शानच गेली. त्याचं नाक मोठं करा. बरं नाक मोठं करा म्हणजे किती करायचं हे सांगायचं होतं ना. 1 इंच का 2 इंच असं काही सांगितलं असतं देव तसं करत होता. देवाला म्हटलं तथास्तु. आता तथास्तु म्हटल्यानंतर महाराज इकडे ते बाई एवढी खुश झाली. माझ्या नवऱ्यानं म्हणे माझी नाक जाग्यावर आणली, याच्यासाठी आता काय करावं म्हणून कणी घेऊन बसली चुरण्यासाठी. आणि तेवढ्याच देवाने आशीर्वाद दिला आणि नाक मोठी होत चालली. म्हणजे किती मोठी होत चालली तसा काही मर्यादा नव्हता. देवाने म्हटलं मोठी होय. मग ते नाक एवढी वाढत चालली. ते कणी करत होती ना त्याला जाऊन टेकली आणि तिथून फिरली. आता खिडकी होती अशी घराले, त्या खिडकीतून नाक बाहेर पडली. रोड होता त्या रोडवर जाऊन उभी राहिली. गोपाल भगवान की जय. आता चक्का जाऊन झाला. इकडचे लोक इकडे आणि इकडचे लोक इकडे. वरदान होते 3. एक मागितलं महाराज ते दुसऱ्यासाठी पळताना तर विचारून होतो. एकच विचारलं महाराज येऊ का? या देव म्हणे जाय.
तो आला तर घरासमोर अशी गर्दी, इकडचे लोक इकडे, इकडचे लोक इकडे. आला, अहो काहून उभ्या, काय झालं? काही नाही म्हणे, तुमच्या पत्नीची नाक रोडवर आली. अरे हे असं कसं झालं? गेला घरात इकडच्या दरवाजाने, पाहिलं तर ते बाईची नाक अशी लांबलेली होती. ते म्हणे अगे स्त्री, आता बोलता येते का एवढी नाक? त्याने एक असा बरे केला. ओ ग म्हणाले, एवढी मोठी करायची होती काय? अरे म्हणे तू तर सांगितलं नाही किती इंच करायची ते म्हणे यायला लहान करायला लावा. आताही गलती झाली. बरं पळत गेला बुवा. काय काही काही लोकांची दयनाच तशी आहे, ते सांगते तसंच करते तू. हो अलग व्हायचं चाल. हो मग फिरायला जायचं चाल. ते थकला खकळा नाही, संध्याकाळी मला पिक्चरला जायचं चाल. जसं एखादा माणूस कान धरून मोडते ना, काय बशी आहे महाराज. ऐका एवढं आला. अगं म्हणाले, आता काय झालं? देवाने तसं असतो म्हटलं. काय सांगितलं? देवा माझ्या पत्नीची नाक लहान करा. तथास्तु म्हटलं की ती सरकत चालली परत. नाक सरकता सरकता आता लोकांनी रोड मोकळं केला, लोक येऊ जाणं करू राहिले. नाक सरकली, खिडकीतून आली, आता जवळ आली, त्या भांड्याजवळ आली, आणखी सरकली, इतकी सरकली महाराज. आता तिथे बोललेला आता कपडला येथे नाक नाही. आणि मग बाईने असा हात दिला. पहिलेच ते बाई म्हणजे नाक लहान होती तर तेवढं दुःख वाटे दिले. आता नाकच नाही तो असा हात दिला. आला बुवा. अगं म्हणाले, तुम्हाला काही कळतं का नाही? एवढी नाक, आता नाकच नाही ना, काय सांगू? तिसरा आहे आता वरदान. ते म्हणे जशी आहे तशी करायला लाव गोपाल. कृष्ण भगवान की जय. महाराज एका नाकीत 3 वर गेले ना, एका नाकातच. म्हणून जास्त आहे का जाऊ? मागता सुद्धा येत नाही. आणि सुदाम देवाला काही मागितलं, एवढी गरिबी असून सुद्धा, परंतु इकडे सुशीला देवाने सुदाम पुरी केली महाराज. आणि शेवटी 3 दिवसानंतर देवाने त्याचा पितांबर काढला, जे धोतर होती ते दिली आणि जाय म्हणे. आता सुदामदेव परत आले, त्याचे पोरबंदरला आले तर विसरले महाराज. आणि ती सुशीला आरती घेऊन समोर या लागली महाराजाला. त्यावेळेस बघितलं, सुशीला हे काय? म्हणे देवाने सगळं केलं. देव सर्व पाहतो, मानवा काय चिंता हो. असं पुढे महाराज यदुवंशाची कथा आहे. देवाचं वैभव इतकं वाढलं की त्या 1,00,000 मुलं आणि 1,25,00,000 नाती. किती झाले? 2.5 लाख लोक एका देवाची. 1,00,000 मुलं, 1,25,00,000 नाती, एवढा विस्तार झाला. आणि एक दिवसाचा प्रसंग आहे. दुर्वास मामुनी तपश्चर्येला बसले असताना सांब नावाचा मुलगा आणि त्याचा मित्र, म्हणजे त्याचाच यादव कुळातला त्याचाच भाऊ, त्या दोघांनी त्याची चेष्टा करण्यासाठी ठरवलं. पोटाला चिंदू बांधलं, गर्भवतीचं सोंग केलं. एक त्याचा नवरा झाला, दोघे गेले. महाराज तुम्ही महाराज का? मग हो. तुम्हाला मग कळत असेल तर महाराजाला सगळंच कळते का महाराज? तुम्हाला कळत असेल काय सांगायचंय? महाराज माझ्या या पत्नीच्या पोटात काय आहे का नाही खोडेलपणा? आणि महाराज साधू, ते कोणता साधू होता? दुर्वास. नाव कसं आहे? दुर्वास. त्यांनी अजामिळ सारख्या हरिभक्ताला सुद्धा छळलं तर दुर्वासाला राग जर आला ना महाराज, दुर्वास त्याला राग आला. त्यांनी सांगितलं, अरे मुलांनो मातल्यासारखे करू नका, माझी चेष्टा करता काय? जा
तुझ्या या गर्भामध्ये मुलगा नाही मुलगी नाही मुसळ होणार आहे तुला, लोखंडाचा मुसळ, आणि त्या मुसळाने यादव वंशाचा नाश होणार आहे. गोपाल भगवान की जय. आणि महाराज असं म्हटल्यानंतर आता मात्र साधूचा शाप आहे. शिवालाल महाराजांनी म्हटलं का नाही त्या चिमिऱ्या नावाच्या पोराला जाय, ते म्हणे रडत आहे टाकी बापू 12 वर्ष झाले बापू मला काहीतरी द्या, एक द्या, लंगडा द्या, आंधळा द्या, खुळा द्या, कसंही द्या पण द्या. आता देव म्हणे सेवालाल महाराज म्हणे आता काय करू, आणि देवी त्याच्या कानात सांगितलं आई काय सांगू आता. देव म्हणे सांगून तुले 7 पोरं होईल, तू तांडाच होऊन जाईल, एक काय मागत. आणि सेवालाल महाराजांनी म्हटलं जाय, तुला मुलगा पाहिजे ना, लंगडं होणार नाही, खोळं होणार नाही, काही नाही, तुला 7 पोरं होईल आणि तुझा तांडा होईल, आणि तुझ्या तांड्याला पोरी तांडा म्हणून तुझ्या नावाने ओळखल्या जाईल. असं म्हटलं की परत निघाले त्याच्या सोबत नाही का जाधव. बापू तू जाधव आहेस ना, पण हे जाधव नाही का शिवालाल महाराजाची सेवा करणार आहे आणि ते चेष्टा करणार होता, म्हणून त्याने ते फळ भेटले. महाराज लगेच ते जाधव म्हणे अरे मी काय साधा सुद्धा हो काय, कसं बनवलं साधूले, ओळखलं का ना पोरगी आहे का पोरगा आहे. अरे मी काय कमी हो काय, काही लोक म्हणे मी काय बकरी जशी म्या करते ना. महाराज बकरीचं कान पिळा तुम्ही आणि त्याला सांगा हे सृष्टी कोणी केली, आणि असं कान पिळतात. बकरी म्हणते म्या, त्याने केली काय सृष्टी, त्याने केली काय, हे ब्रह्मांड कोणी तयार केलं, त्या बकरीचं कान पिळा असं ते म्हणते म्या. असा तो नरसिंग वरत्या महाराज पुढे निघाले, मजा करतात. परंतु ज्यावेळेस चिंगण्याला माहित पडलं की सेवालाल साधू साधा नाही मी स्त्री झालो, माहित पडल्यानंतर त्यानं महाराज त्या जे नरसिंग होता ना त्याच्यावर असे बोटच मोडले. गोपाल कृष्ण भगवान की जय. अरे तुझं सत्यानाश हो नरसिंग दादा, मी बर्बाद झालो. अरे काय झालं, अरे मी खरोखरच बाई झालो. साधू बोलते महाराज ते घडतेच. दुर्वासानं सांगितलं ते परत केले, दादाला सांगितलं बळी दादाला आम्हाला असं शाप झालं. महाराज लोखंड झाला त्या, खरोखर लोखंडाचा मुसळ झाला त्या पोराला. ते मुसळ काढलं आणि त्याला बारीक केलं, महाराज पाण्यात टाकलं समुद्रामध्ये, त्याचे लवाळे झाले. त्याच्यात एक तुकडा एका मासोळीने गिळला, ती मासोळी एका पारद्यानं धरली, त्यानं त्याचा पाण्याचा टोक केला आणि 1 दिवसाचा प्रसंग. अनंत कोटी ब्रह्मांड नायक याला त्याचं सगळं चित्र दिसलं. म्हणून बळीदादा, रुक्मिणा देवी, सत्यभामा कितीतरी राण्याला घेऊन देवांनी बळीदादा आणि राण्याला तपश्चर्या करण्यासाठी बाहेर पाठवून दिलं. देव थांबला एका सुंदर झाडाच्या खाली आराम करत असताना. फुलं गेले आहेत का तुमच्या? हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे
कृष्ण हरे हरे कृष्ण 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 कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे गोपाल कृष्ण भगवान की जय. सुखाचार्य वर्णन करतात राजा परीक्षिती ही घटना कितीतरी दिवसा अगोदर घडली होती. कधी ज्यावेळेस भगवान हस्तिनापुराहून परत येत होते सगळ्यांना बोलत असताना गांधारीला बोलायला गेले होते. धृतराष्ट्र आणि गांधारी राजा धर्माकडे होते. त्यावेळेस गांधारीच्या पोटामध्ये फार मोठा राग होता. देव गांधारीला नमस्कार केले. देवाने कोण आहेस? ते म्हणे आता मी कृष्ण आहे. अरे म्हणाले कृष्ण तू माझ्या पूर्ण कौरवाचा नाश केलेला आहे, पण लक्षात ठेव माझा जसा पूर्ण वंशजाचा तू नाश केलास तसाच एक दिवस असा येईल की तुझ्या वंशाचा नाश तुझाच वंश करेल. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि महाराज तसंच झालं. पुढे देव एका वृक्षाखाली पायावर पाय देऊन झोपलेले आहेत. पायामध्ये पद्म आहे आणि एक पारधी ते पद्म बघितलं आणि ते पद्म असं झळझळ करत होता. त्याला वाटलंय हरिण आहे म्हणून त्यांनी बाण सोडला. तो बाण देवाच्या अंगठ्याला लागला आणि अंगठ्याला लागल्यानंतर महाराज तो पारधी पळत आला. बघितलं की तो देव होता आणि देवा ठिकाणी उद्धवजी सुद्धा आलेले आहेत. देवाने उद्धवाला उपदेश केला आणि सांगितलं उद्धवा मी आता जाणार आहे आणि तू तीर्थयात्रेला जा. देवा तू गेल्यानंतर काय होईल? काही होणार नाही. मी आई बापाच्या रूपामध्ये प्रत्येक घरातल्या जीवाला दर्शन देणार आहे. म्हणून आई वडील ईश्वराचं स्वरूप आहे. तुका म्हणे माय बापे अवघी देवांची स्वरूपे. आई वडील ईश्वराचं रूप आहे. मी त्याच्या रूपात तुम्हाला सगळ्याला भेट देईन. एक दुसरी गोष्ट मी भागवत शास्त्र यांच्या माध्यमातून माझी ही वाङ्मय मूर्ती राहील. मी माझं भागवत शास्त्राचं दर्शन घेतलं की माझं दर्शन घेतल्यासारखं होईल. ग्रंथ नवे हा श्रीकृष्ण गीतेदी मनपूर्ण अनन्य होता या शरण खचिता तळे जन्म मरण त्रिता पदाती चिरये शांती नातही वदती रामपदी ठेवो माता आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता आरती करू तुझा भगवंता. हो महाराज बस ना. नाही नाही वेळ आहे. तर द्या बस 10-15 मिनिट. आणि उद्धवाला सांगितलं आणि देव निधामाला गेले. गोपाल कृष्ण भगवान की जय. पुढे
कथेतून परमात्मा गेल्यानंतर कथेमध्ये जे प्राण आहे आणि महाराज अशी दिव्य कथा सांगत असताना पुढे उद्धवजी बद्रिकाश्रमाला जातात, भगवंत सुधामाचं गमन करतात आणि बघता बघता देव कुठे गेले? देव पुंडलिकाकडे आलेले आहे आणि पुंडलिकाला सांगितलं, पुंडलिका मी आलेला. पुंडलिकाने बघितलं देवाला, देवा अरे मी बोलावलं नाही तुम्हाला, तुम्ही आले बरं झालं, पण माझे आई वडील माझ्या मांडीवर झोपलेले आहेत. जपी जपी योगी संन्यासी ऋषी मुनी या सगळ्यांना देवांनी बघितलं, कोणाचीच भक्ती पसंत आली नाही, पुंडलिकाची भक्ती पसंत आली म्हणून ते पुंडलिका जवळ आले. पुंडलिकाने एक ईट मागे भिरकवली आणि पांडुरंग त्या इटीवर उभे राहिले. किती दिवस झाले? 28. विठेवरी उभा वामांगी रुक्माई दिसे भव्यसू. आणि भगवंत त्या ठिकाणी उभे आहेत. महाराज इकडे शुकाचार्य वर्णन करतात. राजन अशा प्रकारे दिव्य अशी श्रीमद भागवत कथा परीक्षितीला सांगितलेली आहे. आणि आता परीक्षा मोक्षाची देव निर्धर्माला गेल्यानंतर सुखदेवजींनी सांगितलं, राजन 7 दिवस पूर्ण झालेले आहे आणि मी इथं जर असलो तर तक्षक येणार नाही आणि म्हणून आता मला जावं लागेल. आणि म्हणून शेवटची अग्रपूजा महाराज व्यास पूजा शुकाचार्यांची पूजा केलेली आहे. भगवान शुकाचार्य त्याचे चरण गंगाजलीने धुतलेलं आहे आणि परीक्षितीने ते चरण प्राशन केलेलं आहे. परीक्षितीला विचारलं, राजन कशाची भीती आहे? नाही